हाय फ्रेंड्स, हे राईस नूडल्स आहेत आणि त्याच्यावर मी सर्व केलं आहे घरची चिकन. हे मी लास्ट वीकमध्ये बनवलं होतं. तर हे फास्ट बनतं आहे. मँगलोरियन डेलिकेसी आहे. हे स्टीम राईसबरोबर खातात, नीर डोस्याबरोबर खातात, फार छान लागतं. चपातीपेक्षा हे या राईस आयटम बरोबरच छान लागतं. तर बघूया फटाफट कसं आपण बनवलं आहे. यात मी कोकोनट घेतला आहे, लसूण, बेडगी मिरची रोस्टेड केलेल्या आहे. हा माझा रोस्टेड असतं, जिरा, मेथी आणि मोहरी आणि ब्लॅक पेपर मी त्यात ॲड केले आहेत. ही बेडगी मिरची पण रोस्ट करून घेतली आहे. त्यामुळे हे सगळं छान मिक्स करून ग्राइंड करून घेतलं, पेस्ट अशी करून घेतली. आता गरम तेलामध्ये मी चॉप्ड कांदा टाकला आहे, तो परतवून त्यात थोडी जिंजर गार्लिक पेस्ट मी ॲड केली आहे. चिकन मी ऑलरेडीच वॉश करून मॅरिनेट करून ठेवलं आहे, त्यातही जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. त्यामुळे ह्याच्यात मी एक 1.5 टीस्पून मी ॲड केली आहे. मग मी टॉमॅटो टाकले आहेत, बारीक ॲड केलेले. टॉमॅटो ऑप्शनल आहेत, कारण मी ऑलरेडी दही वगैरे लावलेलं आहे चिकनला. पण मला थोडं टॉमॅटो कांदा ग्रेव्हीचं जे तेल सुटून असं मसाला छान बनतो ना, त्यामुळे टेस्टी लागतं, म्हणून मी ह्याच्यात थोडं ॲड करते. जसं हे तेल सेपरेट होतं ना, तेव्हा आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता मी चिकन हे 1.5 किलोचं मी चिकन आणलं होतं, ऑलरेडी वॉश करून मॅरिनेट करून ठेवलं होतं, दही मसाला वगैरे लावून रोजचा आपला. हे मी चिकन ॲड केलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी मी ॲड करून ते भांड्याला लागलेलं असतं. थोडं शिजवायचं आहे आपल्याला. शिजवून आपण ठेवूया त्याच्यावर एक 5 मिनटं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे कोकोनटचा, तो ॲड करणार आहे. म्हणून आधी जास्त शिजवायचं नाही, कारण नाहीतर मग एकदम ते लगदा होतो, त्या पीसेस लवकर शिजतात, चिकन लवकर शिजतं. हे छान असं टाकलेलं आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन करा. सॉल्ट मी ॲड केला आहे आणि चिकन गरम मसाला त्याच्यावरती टाकला आहे. पुन्हा थोडंसं लीड लावून आपण उकळवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी मी ॲड केली आहे. कसुरी मेथीने एक छान असा वेगळा त्याला स्वाद येतो, त्यामुळे एकदम जास्ती नाही टाकायची, कडवटपणा येऊ शकतो. थोडंसं टाकलेलं आहे. एक छान अशी उकळी काढून त्याला थोडं ओपनवर उकळवायचं आहे. म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. पण मी ते थोडी पातळ ठेवली आहे, कारण मला राईस नूडल्सबरोबर खायचं होतं. याला थोडी पातळच ग्रेव्ही लागते. नूडल्स मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेत कसे बनवलेत, थोडे क्विक रेसिपीमध्ये, थोडे जाड आणि थोडे पातळ. तर हे कॉम्बो फार छान लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.